केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे संकेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हालचालींना आला वेग. ट्रम्प यांच्या टीमने चीनी भेटवस्तू फेकल्या कचऱ्याच्या डब्यात. अमेरिकेकडून चीनचा अपमान. बीजिंग विमानतळावरील प्रकारची जगभर चर्चा सुरू. महिलेचे केस कापून चपलांच्या हारासह काढली दिंड. उल्हासनगरामध्ये माणुसकीला काळिमा. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. खरातच्या जमिनींना कोट्यावधींचा भाव. 3 कोटींच्या सरकारी मोबदल्याची शक्यता. आता खरात अडकला. अधिक मास प्रथम दिसे. आजपासून अधिक महिन्याला महाराष्ट्रासह देशभरामध्ये सुरुवात. आता होणार सुरू. कोकणचा हापूस आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात. देवगड, रत्नागिरी, अलिबाग हापूसचे दर घसरले. डझनचा दर 400 ते 500 रुपये. 21वे शतक भारताचे. नेदरलँडमधील भारतीयांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर साधला संवाद. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक. मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून अंतरवाली सराटीत पुन्हा बसणार. उपोषणाला सरकारच्या अडचणीत वाढ. टाइम्सच्या दानशूरांच्या यादीत झळकले भारतीय. शिव नाडर, सुधीर आणि समीर मेहता, राजू शहा, दीपक भार्गव यांचा टॉप 10 मध्ये समावेश. मान्सून अंदमानामध्ये आनंद वार्ता मिळाली. 2 ते 6 जूनपर्यंत महाराष्ट्राला झोडपून काढणार पाऊस. पटेल तटकरेंच्या पदाबाबत राष्ट्रवादीची सारवासारव. त्यांची पक्षातील पदे कायम असल्याचा दावा. राष्ट्रवादीच्या पैशातून ब्युटी पार्लर, हेलिकॉप्टर दिले. अधिकाऱ्यांची एक चुकीची सही कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. महसूल मंत्री बावनकुळेंची कडक तंबी. मुंबईकरांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड. गोली मार भेजे में हा फक्त ट्रेलर. पुढची गोळी थेट डोक्यात घालू. 2 कोटींच्या खंडणीसाठी बिश्नोई गँगची धमकी. फर्निचर मॉलवरती गोळीबार. केंद्रीय मंत्र्यांनी पुत्राला केले पोलिसांच्या हवाली. पॉक्सो प्रकरणात निघाले होते लुकआउट सर्क्युलर. भाजपचा मंत्री अडकला. गुरुदेव हे भारताचे सर्वात मोठे अध्यात्मक दूत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुतोवाच. मान्सून आठवड्याआधीच अंदमानामध्ये. केरळात 26 मे, महाराष्ट्रात 2 ते 5 जून दरम्यान मान्सूनची शक्यता. गतवर्षाआधीच मान्सून दाखल. UAE भारतात करणार 3 कोटी बॅरेल तेल गुंतवणूक. पंतप्रधान मोदींचा मास्टरस्ट्रोक. महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी. इंधन दरामुळे घरखर्च वाढणार. पाकिटबंद खाद्यपदार्थही महागणार. दैनंदिन वस्तूंच्या दरामध्ये होणार प्रचंड वाढ. सरकार आणणार चरीत. राष्ट्रवादीतील वादावरती पदाधिकाऱ्यांकडून पडदा. प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असल्याचा निर्वाळा. ऑटो रिक्षा टॅक्सी दरवाढ अटळ. रिक्षा भाडे 30 रुपये तर टॅक्सीचे भाडे 35 रुपये करा. रिक्षा चालक संघटनांची सरकारकडे मागणी. 1 जूनपासून समुद्रात मासेमारीला ब्रेक. 61 दिवस यंत्रसंचलित नौकावरती बंदी. नियमभंग केल्यास जप्तीची कारवाई होणार. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षल्यांना अटक. 5 जणांचे आत्मसमर्पण. 65 लाख रुपयांचा मोठा शस्त्रसाठाही केला सरकारने अखेर जप्त. पटसंख्येच्या निकषावरती शाळांचं स्थलांतर नको. 20 पेक्षा कमी पटसंख्या प्राथमिक शाळांच्या स्थलांतराला परवानगी नाही. सरकारने दिली स्पष्टोक्ती. पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागले. CNGच्या किमती 2 रुपयांनी वाढल्या. अजून 10 रुपयांनी पेट्रोल वाढणार. महागाईच्या झळा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या.
परिस्थिती गंभीर, आता गरिबीची तयारी ठेवा. नेदरलँडमध्ये विश्वगुरू नरेंद्र मोदींनी व्यक्त केली भारताविषयीची चिंता. जगाच्या नकाशावर राहायचे की नित्यात जमा व्हायचंय, हिंदुस्थानी लष्करी प्रमुखांचा पाकिस्तानला थेट सज्जड दम आणि इशारा. तिसरे मूल झाल्यास 30,000 रुपये तर चौथ्या मुलासाठी 40,000 रुपये देणार. आंध्रात घटत्या लोकसंख्येची चिंता, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची महत्त्वपूर्ण घोषणा अखेर जारी. ज्यांना तृणमूल काँग्रेस सोडून जायचे त्यांनी आत्ताच ताबडतोब सोडून जावे, ममता बॅनर्जी यांची रोखठोक भूमिका आली अखेर समोर. मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरेला अटक, नीट पेपरफुटी प्रकरणीची पुण्यात व्याप्ती वाढली.